नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मल्लिकाबाबत सत्य समजताच समर घेणारा आता मोठा भयानक असा निर्णय। तर मित्रांनो, आता पुढे कहाणीमध्ये असा ट्विस्ट येणार आहे की दुसरीकडे मात्र स्वानंदीला आणि स्वानंदीच्या बाबांना समरने ज्या प्रकारे एवढं मोठं सरप्राईज दिलेलं असतं त्याच्यामुळे स्वानंदी तर प्रचंड खुश झालेली असते। पण आता दुसरीकडे स्वानंदी देखील ठरवते की आता मला देखील आता समरला म्हणजेच राजवाड्यांना काही ना काही असं सरप्राईज दिलं पाहिजे ना, जेणेकरून ते देखील खूप खुश झाले पाहिजे। तर त्यावेळेस मात्र स्वानंदी सगळीकडे चौकशी करत असते की समर सरांना नेमकं काय आवडतं। तर तुम्हाला माहितीच असेल की आता समरचे आईबाबा जाऊन खूप दिवस झालेले असतात, पण मित्रांनो समरचे आईबाबा असे तसे गेलेले नसतात, कारण की त्यांना मारलेलं असतं। आणि या सगळ्याच्या पाठीमागे कोण असतं माहीत आहे का तुम्हाला? दुसरं तिसरं कोणी नसून मात्र तुम्हाला माहीतच असेल ही मल्लिका या सगळ्याच्या पाठीमागे आहे। पण हे सत्य पण लवकरच आता स्वानंदी समोर येणार आहे। पण त्याच्या अगोदर स्वानंदी मात्र समरला अशा ठिकाणी घेऊन जाते ना की त्या ठिकाणी समर आईबाबा गेल्यापासून कधीच गेलेला नसतो, म्हणजेच ती म्हणजे बोटिंग। आणि त्या ठिकाणी नेल्यामुळे समरला एवढा आनंद होतो प्रचंड की सांगायलाच नको, समर चक्क रडायला लागतो। आणि समर आणि स्वानंदीच्या प्रेमाची खरी सुरुवात मात्र त्याच ठिकाणावरून होते। पण दुसरीकडे मात्र ही मल्लिका आणि सोबतच मात्र अंशुमान आता पूर्णपणे प्लॅनिंगच करून बसलेले असतात, कारण की त्यांना माहीत असतं की काही जरी झालं तरी आपल्याला लवकरात लवकर स्वानंदीचा किंवा समरचा दोघांपैकी एकाचा तरी काटा काढणं गरजेचंच आहे। जर आपण असं काही नाही केलं तर समर सगळी काही प्रॉपर्टी जी आहे ना ती हळूहळू स्वानंदीच्या नावावरती करायला देखील मागे पुढे पाहणार नाही। त्याच्यामुळे मल्लिकाला असं वाटत असतं की लवकरात लवकर मी असं काहीतरी करते जेणेकरून समरच्या आयुष्यातून स्वानंदी कायमची दूर जाईल। पण मित्रांनो, कहाणीमध्ये येणार आहे भयानक असा ट्विस्ट। तुम्ही पाहिलंच होतं की ह्या समरच्या आणि सोबतच आनंदच्या मैत्रीमध्ये देखील किती मोठं विष पेरण्याचं काम मात्र ह्या मल्लिकाने आणि अंशुमानने केलं होतं, पण ती एवढा मोठा गैरसमज मात्र आपल्या स्वानंदीमुळेच तो दूर झाला होता। पण दुसरीकडे मात्र आता कहाणीत एवढा भयानक असा ट्विस्ट येणार आहे की बिचाऱ्या समर आणि स्वानंदीमध्ये देखील विष पेरण्याचं काम मात्र ही सोबतच मल्लिका आणि अंशुमान करत असतात। पण आता समोर खरा काही चेहरा जो मल्लिकाचा आहे तो मात्र आपल्या स्वानंदीला आणायचा असतो आणि त्यासाठी मात्र स्वानंदी खूप सारी मेहनत करत असते। आणि फायनली मात्र आपल्या स्वानंदीला एक भयानक असा पुरावा सापडतो, ते पण मल्लिका विरुद्ध। कारण की स्वानंदीला माहीत असतं की अंशुमान आणि मल्लिका दोघेजण देखील समर सरांच्या पाठीमागे किती क्रूरपणे वागतात ह्याबाबत त्यांना काहीच सत्य माहीत नाही। पण स्वानंदीने ज्या प्रकारे आता आपल्या आनंदला न्याय भेटून दिलेला असतो त्याच प्रकारे आता समरला देखील न्याय भेटून द्यायचा असतो, कारण की राजवाड्यांच्या घरामध्ये घडलेला सगळ्यात मोठा भूतकाळातला आता सुपडा साफ आपली स्वानंदी करणार आहे। म्हणजेच मात्र ह्या मल्लिकेने कशा प्रकारे मात्र आपल्या समरच्या आईबाबांना संपवलेलं आहे हे सगळं सत्य आता स्वानंदीच बाहेर आणणार आहे, कारण की पैशासाठी आणि प्रॉपर्टीसाठी त्यांनी हे सगळं केलेलं असतं आणि त्यांचा अपघात देखील घडवून आणलेला असतो। तर पुढे आता कहाणीमध्ये खूप सारे ट्विस्ट तुम्हाला पाहायला भेटतील। पण आता समोर ज्यावेळेस मात्र हे सगळं सत्य येतं त्यावेळेस मात्र समर ह्या मल्लिकासोबत काय करतो हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। तर व्हिडिओ पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका।